शिरपूर हादरले, मुलाच्या हातून आई वडिलांची निर्घृण हत्या। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरालगतच्या मांडळ शिवारात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। पत्नीसमोर वारंवार होत असलेल्या अपमानाचा राग अनावर झाल्याने एका मुलानेच आपल्या आईवडिलांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। महावीर सेक्टर 2 परिसरात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली। या घटनेत गंगा झिरीलाल महतो वय 50 आणि रंजूदेवी गंगा महतो वय 42 यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी त्यांचा मुलगा चंदन गंगा महतो वय 27 याला शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। महतो कुटुंब मूळचे बिहारमधील असून गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूरमध्ये वास्तव्यास होते। कुटुंब नुकतेच मुलीच्या लग्नासाठी बिहारला गेले होते। शुक्रवारी सकाळी शिरपूरला परतल्यानंतर घरात पुन्हा वाद झाला आणि त्याचे रूप थेट दुहेरी हत्येत झाले। प्राथमिक चौकशीत पत्नीसमोर आई-वडील वारंवार अपमान करत असल्याने संताप अनावर झाल्याची माहिती समोर आली आहे। वाद विकोपाला गेल्यानंतर चंदनने जड दगडाने आई-वडिलांच्या डोक्यावर प्रहार केल्याचा पोलिसांना संशय आहे। घटनेनंतर रक्ताने माखलेल्या कपड्यांतच त्याने घरमालकाकडे मदत मागितली। स्थानिकांनी दोघांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी करत आहेत। पत्नीसमोर होणाऱ्या अपमानाचा शेवट इतक्या भीषण हत्येत होईल यामुळे शिरपूरसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।